सर्वांना सकाळी सकाळी गुड मॉर्निंग. तर बघा मस्त असा सूर्य उगलेला आहे आणि आज आहे आमच्या गावची यात्रा. तर यात्रा आहे आणि वातावरण एकदम मस्त झालंय. काल पाऊस पण आल्यासारखं झालं होतं म्हणून किती एकदम सुंदर असं मस्त वातावरण झालंय. पण जास्त पाऊस काय झाला नाही, नुसतं आभाळ आलतं. आणि सकाळी सकाळी उठलो तर आज आहे यात्रा. तर आज यात्रा असल्यामुळं सकाळी लवकर उठून दुकान उघडलंय आणि मस्तपैकी सूर्य उगले एकदम व्हिडिओ काढायला पण छान वाटतं सकाळी सकाळी. तर आज दिवसभर मी असा प्लॅन केला की मी तर राहणार आहे दुकानात. दिवसभर दुकान सांभाळणारी यात्रा असल्यावर दुकानाला पूर्ण गर्दी राहते. आणि काल आणि आज 2 दिवस चांगला आपला चांगला व्यवसाय बी चालतो. त्याच्यामुळे आपण काय दुकानावर जास्त लक्ष दिलंय. यात्रेवर काय दिलं नाही. यात्रेला दीपाली काल पाया पडून बी आली सगळेजण आणि आज पण जाणार इथं. आणि जे काही यात्रेचं खायला वगैरे असेल तेच आणतील पोरांना. आपल्याला काही नाही, आपण घरी संध्याकाळी निवांत खाता येईल. तशी एखादी चक्कर गावात मी मारेल. पण काल बी काय मी जसं पैठणला गेलतो तसं आलो पैठणून. तसं गावात दर्शन सकाळी सकाळी नवीन वर्षाचं मी 5:30 वाजता घेतलं होतं. त्याच्यामुळं मला काय यात्रेला जायचं नाही. एखादी चक्कर होईल झाली तर झाली. तर बघू काय असेल ते असेल. पण आज सकाळ धरूनच गिरायक चालू होईल. तर आज संध्याकाळपर्यंत पण गिरायक दुकानाला चांगलं राहतं. त्याच्यामुळे मी पूर्ण दुकान सांभाळतोय. तर गावाकडं सकाळी सकाळी कधी टाइम होतो काय कळत नाही. सूर्य उगला की 8, 9, 10 कधी वाजतात कळत पण नाही. तर दीपाली तिकडे झाडून घेते. तर सकाळी सकाळी काय होतं सर्वजण आवरीत येत. तर सकाळी सकाळी शेळ्या बाहेर बांधायच्यात आणि सकाळी लई काम असते. रोज दाखवायचं म्हणलं तर दाखवत आपण थोडं थोडं. पण किरकोळ काम जास्त असतात. आता या शेळ्या आहेत ना, आत्ताच इथं दीपालीने झाडून काढलंय. बाहेर झाडायला गेली. आता शेळ्या सगळ्या बाहेर बांधायच्यात. घास आणायचा, त्यांना थोडासा खायला टाकायचा. बाकीचं आवरावं लागत आहे. अजून विरा झोपी त्याचे उठून भिवू नका. आले घाबरतीत करड. चल चला चल. ते 2 पेले ना हे लक्षात ठेवायचं. थोडे थोडे पाजू मग तिला पाजू. नाही तर काय होईल, एक हे दोन्हीच पेतील आणि ती तसंच राहील. ही असंच राहील. नाही तर ह्याला चला सकाळी सकाळी आवरावं लागेल. काम पटापटा पटापटा आवरून घ्यावं लागत. चला सकाळी सकाळी बाहेरचं काम आवरलंय, दुकानातलं काम आवरलंय. दुकानातलं म्हणजे आवरावरी झाली, साफसफाई. आणि त्याच्यामुळं सकाळी सकाळी पटकन काम आवरून घ्यावं लागत. चला सकाळी बघता बघता 10 वाजल्या आणि गिराईक हे असल्या यात्रा असल्यामुळे तर चालू आहे म्हणलंय. तसंच आता दीपालीचं काय चाललंय ते तुम्हाला मी एकदा थोडंसं दाखवतो. 10:30 वाजल्यात बघता बघता. तर बघू आता दीपालीचं काय चाललंय. दीपालीने काय केलंय, सगळं दुकान एकदम आवरून चकाचक करून सगळं पुसून काढून रोजचं काम आवरून ठेवलंय मस्तपैकी टाकाटकमध्ये. आणि आता काय काम करते सध्याला काय माहीत. तर शेळ्याला पाणी पाहिजेच होते. कुठे काय चाललंय रे तुझं? पाणी भरायचंय? नाही वर पाईप आहे, मग एक हांडा भरून आण. हा वर राहण्यात आलो एखादा हांडा आणा वर. तर दीपामध्ये माठात एक हांडा ओतू म्हणजे उन्हाचं काय होतं गार पाणी राहील, आहे का नाही. तर शेळ्याला सगळ्या शेळ्याला पाणी दाखिले का दाखवू मी? दाखिले होय. खरंय हे खरंय. 3 घरांना पुढं आमच्या गावचे 22 सरपंच आहेत. अरे 3 गावाचे 3 घरांना कोणी सरपंच होऊन देणार नाही. तू व्हिडिओ काढ नाही तर काय कर. अरे अल्पसंख्यातले लोक आहेत. अल्पसंख्याला जर मुठपुळ्यांनी वर येऊन दिलं तर काही होईल, काही होईल. लय अवघड आहे. एकदा करून बघितलं आम्ही. 20 लाख रुपये घालून बघितले. असं का? 20 घातले पण पटाकनच झालं. पटागण म्हणजे आम्ही परत काही इलाक्यातच येणार नाही. आईला तुम्ही बरं आहे, आता सुधरून येत म्हणायचं. मग गावाच्या नादी लागायचं नाही. चला दीपाली मॅडम आवरा आवरा. 10 वाजता तशी आवरायचं चाललंय. आता सगळं आवरलं नाही का? घरातला राडा ते दुकानातला राडा. काय राहिलं आवरायचं हे सांग. आता काहीच नाही राहिलं. सगळं काम झालंय, फक्त जेवण आणि आता कपडे धुवून घेते तेवढं. कपडे धुवायचे, जेवण करायचं आणि दुकानात बघायचं आणि मग वाट बघायची 4 आणि वाजता. आता राडा करायचा नाही हा. नाही नाही 3-4 वेळा किती वेळा पुसलंय घर मी. नाही. आता जर का राडा केला ना, अशी पुसणी घेऊनच पुसायला हवी. आता मीच लहान आहे, मीच राडा करतो. तर आम्हाला जायचं नंतर दीपाली जाणार आहे गावात. मला पण गावात जायचं दीपा. आज काय खायला बियाला आणतो सकाळ सकाळ मस्त पैकी. दुपारी आणू बेळ थोडस. दुपारी आणा भेळ. आता कशाला आणता? बरं 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 घे तुझा आवडता. तू मग काय करायचं, तो जायचं 4 वाजता. दीपाली जाणार आहे 4 वाजता. मग मी 4 वाजता गेले ना लगेच चल 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 चल. तू जा मनाने आणि पिशव्या भरून खायला आण. मी नाही खायला आणणार बाबा. मला खायला नाही पटत. मी मग कुठल्या जायचंय कशाला? अरे बाबा खायला पिशवीत आणायचं. मला नाही आवडत ते पिशव्यांतील कायला खायला बियाला. तुम्ही आणा जाऊन जा. आजचं आहे ना, आजच्या पुरींचं हेच विषय लय आहे. एवढी पर्स घ्यायची चाललीच. हा नुसती पर्स घेऊन जाणार. खायला खायला घरी बियाला नाही आणायचं. आणणार काही.
पण तुम्ही दुपारी आणायचं जाऊन मी खायचं खायला घेऊन घेऊन येतो. यायचं. हा चालतंय. मग आम्ही आमच्या मैत्रिणीने आम्ही जाऊ ना मग कशा मैत्रिणी येणार आहे हा तुझ्या? असं हाताला धरून बरं 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 चालतंय. जाऊ का हा आवरा कपडे धुते बाय हा बाय बाय. ही पेटी भरली. कोण खातंय जिलबी? कोण खातंय बाळा? चालू जिलबी तिला हाताने खायचं म्हणते अजून. खाऊन दे आनंदी खा बरं. वाढ लागती. खा 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 आनंदाने खा आनंदी. रातच्या 10:30 वाजल्यात यात्रा झाली पण एवढं दुकानाला गिराईक म्हणजे काय सांगावं. जेवायला पण मी आत्ताच जेवण केलंय आणि आताचे गिराईक कुठेतरी कमी झाले नाही तर रात्रीच्या जवळपास 10 वाजेपर्यंत गिराईक चालू होतं. यात्रा असेल तर पाहुणे आली पाहुणे असले की दुकानाला गर्दी पण आली आणि एवढी यात्रा म्हणल्यावर गर्दी होती की आज काय मी व्हिडिओ काढला नाही. आता डायरेक्ट तुम्हाला सकाळ व्हिडिओ काढतो पण संध्याकाळी आता भरपूर टाईम झाला आहे आणि सगळ्यात मेन काय झालं आहे दिवसभर दमलोय. दिवसभर एवढा दमलो काय सांगा सगळी अशी पाठ दुखायला लागली. तर काय दिवसभर दुकानावरची सकाळी दुकान समजा 6 वाजता उघडलं असं आत्ता रात्रीच्या 10 वाजल्यात दुकानं बंद नाही आणि तुम्हाला सांगतो बिलकुल बसायला पण सवड नाही. तर खूप असं दमलो झोप आल्या येऊन झाली. तर मला वाटतं आता बघावं आपण सकाळ काय असेल तर अजून सांगेल मी. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंग. सकाळी सूर्य उगला. काय म्हणती चला दीपाली चला उरका सकाळी उरका बरं पटकन हा उरते. उरका. हा झालंय का हा चला तर सकाळी आता काय झालंय यात्रा पण झाली कालच. आज ड्युटीला पण लवकरच जायचंय आणि यात्रेला म्हणजे पाहुणे आलते त्यांची एक गाडी बंद पडली म्हणजे ते काहीतरी आपलं गाड्या वगैरे खेळणी विकायला आलते ते आपल्या गावात आलते त्यांची गाडी बंद पडली ते इथंपर्यंत डकलीत आले सगळं गावातून एक चांगलं 1 किलोमीटर म्हणजे असं डकलीत चढानी त्यांची एक मी गाडी चालू करून दिली. तर ते एमएटी गाडी आहे मला बी काही चालू करता येत नाही आणि आपण काय ती गाडी पाहिली नाही पण तरी पण ती गाडी मी चालू करून देतोय. थोडंसं फोन लावतो कोणाला तरी आणि काहीतरी घोटाळा आहे विचारून चालू केली गाडी. तर चला आपण अशीच मदत केली पाहिजे. कधी येतोय म्हणून ठीक आहे आज येईल आज दुपारी 12 वाजता. चला स्कूटर गाडी होती थोडी टाका स्टार्ट करून दिली चालू करून. चला दुकानाकडं थोडी चालू करून दिली ओव्हरफुल झाली ती. त्याला काय झालं स्कूटी गाडी बंद पडली होती चालू करून दिली तर ते यात्रेला काल आलती आणि गाडी चालू होत नव्हती. सकाळी दिली चालू करून गाडी. काय म्हणतात पोरांनो? हॅलो गाईज. चला आपल्या गावात आल्या मदत अशी करावंच लागती. गाडी बंद पडल्यावर चालू करावं लागते. सकाळी एकदा नाश्ता करून घ्यावा म्हणलं करून पोहे आणि पोहे बरोबर थोडं यात्रेचं खायला आहे. तर विराला बर्फी बालुशाही खुर्मा शेव जिलेबी गुडशेव देऊ का अजून गुडशेवे लाडू इथं देऊ का दादा? तर विराज आणि मी करतो नाश्ता. तर विराजला जेसीबी घेतली आणि अजून काय म्हणतो विराज? हा पोहे आणि ती आणि जेसीबी घेतलंय आणि काय म्हण ना यात्रेचं खाऊ खायला या. हा तर यात्रेचं विराज म्हणतोय खाऊ खायला या तुम्ही सर्वजण. विराजच्या पुढे किती मांडलंय तसं मस्तपैकी खाऊ खायला या आणि विराजला आमच्या जेसीबी आणले त्यामुळे विराजला लय आनंद झालाय. चला आता आम्ही करतो नाश्ता करून एकदा सकाळी बाय हॅलो. चला तर 2-3 दिवस यात्रा होती सुट्टी घेतली तर आता चाललोय लवकर ड्युटीला. आज 9 वाजल्यात आज चाललोय ड्युटीला बघा. यात्रेमुळे 3 दिवस जरी सुट्टी आज पटकन जावं लागेल ड्युटीला.